देशातल्या विविध 200 ठिकाणी ATS आणि NIAचे छापे पडलेले आहेत। राज्यात 30 ते 40 ठिकाणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, NIA आणि दिल्ली स्पेशल सेल तसंच विविध तपास यंत्रणांचे छापे बघायला मिळत आहेत। राज्यात मुंबईमध्ये कुर्ला, कांदिवली, घाटकोपर, मानखुर्द आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण, टिटवाळा, नालासोपारा, मीरा रोड या सगळ्या ठिकाणी यंत्रणांनी छापे टाकलेले आहेत। 200 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। राज्यात पुणे, नागपूर, नाशिक आणि इतर ठिकाणी छापा सत्र सुरू आहे। छुपे कॅमेरे लावून भारतीय सैन्य दलाची हेरगिरी करण्यात आली असा संशय आहे आणि त्यामुळे ही छापेमारी होते आहे। दिल्ली आणि अनेक राज्यात करण्यात आलेली ही कारवाई आहे। CCTV कॅमेरे लावून हेरगिरी सुरू होती असा संशय आहे। इंटेलिजन्सकडे तशी माहिती आहे, त्यामुळे सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। यातील आरोपींच्या संपर्कात असणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत। सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून ISISच्या पोस्ट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांवर छापे टाकण्यात येतात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, 1-2 ठिकाणी नाही, राज्यातल्या अनेक ठिकाणी मोठी छापेमारी यंत्रणांच्या माध्यमातून होतीये, काय अपडेट आहे? दिल्ली असेल, त्यानंतर हरियाणा, त्याच पद्धतीनं पंजाब इथले जे काही मुख्य सैन्य दलाचे स्थळ आहेत त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावून त्यांची हेरगिरी करण्यात आली होती। या संबंधी सज्जाद भट आणि डोगरा या दोघांना जे आहे ते अटक केली होती। त्याचबरोबरीनं एकूण 11 आरोपी या प्रकरणामध्ये अटक आहेत। याच प्रकरणी आता देशभरातील संपूर्ण तपास यंत्रणा ज्या आहेत, ज्यामध्ये विशेष करून दिल्ली स्पेशल सेल, महाराष्ट्र ATS आहे, त्याचबरोबरीनं NIA आहे, या विविध तपास यंत्रणा ज्या आहेत ज्या दहशतवादी कारवाया संदर्भात छापे टाकतात किंवा कारवाया करतात, अशा सर्व यंत्रणांनी एकत्रित मिळून देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकलेत। त्यामध्ये सर्वात जास्त छापे हे महाराष्ट्रामध्ये आहेत। महाराष्ट्रात मुंबई आहे, नागपूर, नाशिक, पुणे असे विविध मुख्य शहरं जी आहेत या शहरांमध्ये टाकलेले आहेत। तर त्यामध्ये मुंबईमध्ये घाटकोपर, कुर्ला, त्यानंतर मानखुर्द अशा विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, टिटवाळा, नालासोपारा, मीरा रोड अशा विविध ठिकाणी छापे टाकलेले आहेत। एकंदर या सगळ्या प्रकरणामध्ये ISIS ही जी दहशतवादी संघटना आहे प्रतिबंधित, यांच्या सर्व व्हिडिओला लाईक करणारे, शेअर करणारे, सबस्क्राईब करणारे, त्यांच्यावरती कमेंट करणारे, त्याचबरोबर सतत त्यांच्या संपर्कामध्ये असणारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा सर्व लोकांना इंटरसेप्ट करून ही कारवाई केली जाते। मुळात सज्जाद भट आणि डोगरा यांनी जे काही कारनामे केले होते त्याला सोशल मीडियावरती काही निवडक लोकांनीच तिथं त्यांना फॉलो केलं होतं आणि तिथून ज्यावेळी तपासामध्ये समोर आलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकांशी संपर्क होते आणि अशाच प्रकारे देशभरामध्ये इतर ठिकाणी CCTVच्या माध्यमातून हेरगिरी केली जाते असा संशय जेव्हा तपास यंत्रणांना आला, त्यावेळी तपास यंत्रणांनी हे एकाच पद्धतीनं 200 पेक्षा जास्त जणांना इंटरसेप्ट करून त्यांच्या ठिकाणी छापे टाकलेले आहेत। ही आतापर्यंतची भारतातील या दहशतवादी कारवाई प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई आहे, सर्वात मोठी छापा कारवाई आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नक्की अजित, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।